गेल्या 3 ते 4 दिवसांपासून थंडीची लाट सुरू झाली आहे। थंडीमुळे तापमानामध्ये सातत्याने घट होताना दिसते। हा थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। महाबळेश्वरमध्ये सध्या थंडीचा जोर वाढताना दिसतोय, त्यामुळे तापमानामध्ये घसरण होऊ लागल्यामुळे पर्यटकांची संख्या कमी होताना दिसते। सध्या महाबळेश्वर शहराचं तापमान 14 अंशांपर्यंत गेलंय। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे दर पुन्हा एकदा घसरले। कांद्याला 1675 रुपये एवढा दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडते। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा उपविभागामध्ये 975 लाभार्थ्यांना शेततळ्याचं अनुदान मंजूर झालंय। शासनाच्या शाश्वत सिंचन योजनेच्या अंतर्गत 52 लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 43,50,000 रुपयांचं अनुदान जमा झाल्याची माहिती मिळते। वाशिम जिल्ह्यामध्ये पपईला दर नसल्यामुळे उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय। दर नसल्यामुळे पपईचं फळ जागेवरच खराब होत असल्यामुळे इथला शेतकरी आर्थिक विवंचनेमध्ये दिसतोय। वाशिम जिल्ह्यामध्ये कपाशीला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात आहे। कपाशीला सध्या 6 ते 7 हजारांपर्यंतचा दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादनाचा खर्च सुद्धा भरून निघत नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांनी आता चिंता व्यक्त केली आहे। वाशिमच्या रिसोड तालुक्यामधल्या लोणी परिसरामध्ये वन्य प्राण्यांनी हैदोस घातलेला दिसतोय, त्यामुळे गहू पिकाचं मोठं नुकसान होत आहे। इथला शेतकरी सुद्धा अडचणीमध्ये सापडलाय। वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सध्या शेतकरी करतायत। सत्ताधाऱ्यांकडून गेल्या काही काळामध्ये घेण्यात आलेले निर्णय हे शेतकरी हिताचे नसल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे। केंद्र सरकारचा कृषी क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन हा चांगला नसल्याचं वक्तव्य सुद्धा पवारांनी केलं। राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था अधिक बळकट आणि सक्षम करण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे। त्याचप्रमाणे उत्पादक कंपन्या निर्मितीसाठी विभागनिहाय कार्यशाळा घेण्याचे आदेश सुद्धा त्यांनी दिले आहेत। राज्यातील शेतकरी परदेशी शैक्षणिक दौरा पुन्हा एकदा सुरू केला जाणार आहे। यासाठी राज्य शासनाच्या वतीनं 1,40,00,000 रुपये मंजूर केले गेलेत। हा निधी वाढवून देण्याची मागणी मुळशी शेतकरी संघाच्या वतीनं करण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनची होळी करून केंद्र सरकारचा निषेध केलाय। केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे सोयाबीनला भाव मिळत नसल्याचा आरोपही या आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखं ही इंग्लंडवरून प्रदर्शनासाठी लवकरच महाराष्ट्रामध्ये आणली जाणार आहेत। कोल्हापूर, मुंबई, सातारा, नागपूरमध्ये होणाऱ्या प्रदर्शनाची रूपरेखा ठरवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे। एसटी महामंडळाला सध्या प्रचंड तोटा जाणवत असल्याचं दिसतंय, त्यामुळे हा तोटा कमी करण्यासाठी भाडेवाढ करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे। येत्या उन्हाळी हंगामामध्ये केली जाणारी भाडेवाढ ही कायमस्वरूपी केली जाणार असल्याचीही शक्यता आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती 6 तासांचा ब्लॉक घेतला जाईल। पनवेल कर्जत इथे उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचं काम केलं जाणार आहे आणि यासाठी हा एक्सप्रेस हायवे 6 तासांसाठी आज बंद असेल। आज पिंपरी चिंचवड शहरातील पाणी पुरवठा सुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। रावेत इथल्या अशुद्ध जल उपसा केंद्राजवळची जलवाहिनी दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे आणि त्यामुळे पाणी पुरवठा बंद असेल। मराठवाड्यातील जवळपास 800 गावांमध्ये कुणबी नोंदी आढळून आल्याची माहिती मिळते आहे। कुणबी नोंदी आढळल्यामुळे लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये 2 दिवस कॅम्पचं सुद्धा आयोजन करण्यात येत आहे। मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा 24 जानेवारीला पिंपरी चिंचवडमध्ये येणार आहे। यावेळी मराठा क्रांती मोर्चा पदयात्रेचं जोरदार स्वागत करणार आहे। तसंच पदयात्रा शांततेमध्ये पार पडण्यासाठी स्वयंसेवक सुद्धा नेमले जातील। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मराठा बांधव मुंबईतील आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि यासाठी ते आता सज्ज झालेत। मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते 20 जानेवारीला आंतरवाली सराटीच्या मार्गे मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। आज अमरावतीमध्ये काँग्रेसची विभागीय बैठक पार पडणार आहे। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिलीच आढावा बैठक होणार असून या बैठकीला काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत। राजू शेट्टी यांच्याशी भाजपच्या वरिष्ठ पातळीमधल्या नेत्यांनी संपर्क साधल्याची माहिती मिळते आहे। मात्र हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधून स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे। अयोध्येमध्ये विधिवत पूजेसह रामलल्लाचा गृहप्रवेश सोहळा संपन्न होतोय। आज मंदिराच्या गर्भगृहामध्ये मूर्तीची स्थापना केली जाणार आहे, तर 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडेल।
पंतप्रधान मोदींसोबत रामलल्लाच्या पूजेचा मान नवी मुंबईमधल्या कांबळे दाम्पत्याला मिळालाय। विठ्ठलराव कांबळे आणि उज्ज्वलाताई कांबळे हे रामलल्लाची पूजा करणार आहेत। देशभरातील निवडक 11 जोडप्यांमध्ये त्यांचा समावेश झालाय। रामभक्तांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय। पुण्यामधून अयोध्येसाठी 15 विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत। जानेवारीपासून ते फेब्रुवारीपर्यंत या विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येतील। नाशिकच्या चांदवडमध्ये कला शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी बोरांचा वापर करून श्रीरामाची प्रतिकृती साकारली आहे। पर्यावरण पूरक पद्धतीने साकारलेल्या या श्रीरामाच्या प्रतिकृतीच्या दर्शनासाठी सुद्धा गर्दी होती आहे। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्यात यावीत अशी मागणी तालुक्यामधल्या हिंदू संघटनांनी केली आहे। विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांमधील दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमामध्ये भारतीय कपडेच परिधान करण्याचे निर्देश यूजीसीने विद्यापीठांना दिलेले आहेत। त्यामुळे येत्या काळामध्ये विद्यापीठामध्ये भारतीय पोशाखामध्ये पदवी प्रदान सोहळे संपन्न होतील। कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढती असल्यानंतर सुद्धा कोकण रेल्वे मार्गावरती स्पेशल ट्रेनची संख्या मात्र कमी आहे। त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरती फक्त कोकणासाठी स्पेशल जादा रेल्वे गाड्या सोडण्याची सुद्धा मागणी होती आहे। राज्यामध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूच्या नव्या JN.1 या व्हेरियंटच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसते आहे। आतापर्यंत 541 रुग्ण सापडले असून यामध्ये सर्वाधिक 189 रुग्ण हे पुणे जिल्ह्यातले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 दिवसीय वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। येत्या 21, 25 आणि 28 जानेवारीला या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्रासाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। हा निधी वितरित करण्यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे। सोशल मीडियावरती एका आजीबाईंचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो। या व्हिडिओमध्ये आजी चक्क थारच्या बोनेटवरती बसून फिरताना दिसतायत। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामधल्या येलदरी परिसरामध्ये अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमध्ये 2 जण गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना घडली आहे। या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी खासदार हेमंत पाटील हे धावून गेलेत आणि त्यांना मदत केली आहे। नंदुरबारच्या सातपुड्याच्या परिसरामधल्या धडगाव आणि अक्राणी भागामध्ये जनार्दन महाराज यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने जयंतीचा सोहळा संपन्न झालाय। ठक्कर महाविद्यालयाच्या आवारामध्ये महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी भूमिपूजन सुद्धा करण्यात आलंय। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामधल्या तरहाळा गावामध्ये मुस्लिम धर्मीयांच्या हजरत बाबाजान यांचा उरूस पार पडलाय। यामध्ये देश-विदेशामधल्या भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। मावळ तालुक्यातील फ्रेंड्स ग्रुपच्या शिक्षकांकडून सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेले 7 किल्ले एकाच दिवसामध्ये सर करण्याचा विक्रम करण्यात आलाय। 350व्या राज्याभिषेक सोहळ्याचा औचित्य साधून त्यांनी हे शिखर पार केलंय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलंय। नंदुरबारच्या खांडबारा जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी घेतलाय आणि आनंद लुटलाय। अकोल्यामध्ये रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने रोहित वेमुला शहादत दिनाच्या निमित्ताने अभिवादन करण्यात आलंय। शहरामधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहामध्ये मेणबत्त्या प्रज्वलित करून रोहित वेमुला याच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलंय। जळगावच्या अमळनेर इथे 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे आणि यासाठी साने गुरुजी साहित्य नगरी उभारण्यासाठी आता सुरुवात झाली आहे। ज्ञान हा सत्याकडे जाण्याचा प्रभावी मार्ग आहे। ते सहजासहजी मिळत नसून त्यासाठी साधना करावी लागते असं प्रतिपादन प्राध्यापक जयदेव डोळे यांनी केलंय। ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या निमित्ताने बोलत होते। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचा राजस्थानातील 4 गावांमध्ये अभ्यास दौरा ठरलेला आहे। राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाच्या अंतर्गत यशदाच्या वतीने या अभ्यास दौऱ्याचं आयोजन करण्यात आलंय। रायगड किल्ला आणि परिसर पर्यटन विकासासाठी 606 कोटींचा विकास आराखडा आखण्यात आलाय। या आराखड्यातील कामांसाठी 47 कोटींचा निधी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। जालना महानगरपालिकेनं कर वसुलीसाठी विद्युत वितरणाचं कार्यालय सील करून कारवाई केली आहे। विद्युत वितरण कार्यालयाकडे 1,20,00,000 रुपयांची कर थकबाकी असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे।
जळगावमध्ये विविध मागण्यांसाठी कोळी समाजानं शिवतीर्थ मैदानावरती आंदोलन केलंय। हवेत काळे फुगे सोडून सरकारचा निषेध करत आदिवासी टोकरे कोळी बांधवांनी हे आंदोलन केलंय। सुधाकर बडगुजर यांच्या अटकपूर्व जामिनावर पुढील सुनावणी 20 जानेवारीला होणार आहे। बनावट कागदपत्र सादर करून पालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये वेग मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवरती वाहतूक विभागानं दंडात्मक कारवाई केली आहे। यामध्ये 14,000 वाहन चालकांकडून 2,88,00,000 दंड वसूल करण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागानं दिली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील घाटीजवळील अनधिकृत दुकानांवरील पुढील आठवड्यामध्ये कारवाई केली जाणार आहे। कारवाईच्या निर्णयावरती मनपा प्रशासन ठाम असल्याची माहिती आहे। पुण्याच्या ससून रुग्णालयातील नव्या शवागाराचं काम अखेर पूर्ण झालंय। त्यामुळे रुग्णालयातील शवागाराची क्षमता वाढली आहे। या नव्या शवागारामध्ये 140 मृतदेह ठेवता येऊ शकतील। सांगलीच्या कसबे डिग्रज इथे जमिनीच्या वादामधून माजी सरपंचाला मारहाण करण्यात आली आहे। मारहाणीच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी 5 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला आहे। कोल्हापूरच्या कागल तालुक्यामधल्या पिराचीवाडी गावामध्ये 2 चिमुकल्या बहिणींचा विहिरीमध्ये बुडून मृत्यू झालाय। या दोघा सख्या बहिणींच्या मृत्यूमुळे गावामध्ये मात्र हळहळ व्यक्त होती आहे। नागपुरामध्ये धावत्या रेल्वेत कोच अटेंडंटनं एका 9 वर्षीय चिमुकलीवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। या चिमुकलीने रडत रडत या सगळ्या घटनेची माहिती आपल्या आईला दिली आणि त्यानंतर प्रवाशांनी कोच अटेंडंटला चोप दिलाय आणि पोलिसांच्या ताब्यात दिलाय।